हाय हॅलो नमस्कार. तर आज आपल्याला घरी जायला निघायचं आहे. आम्ही तिघेही रेडी झालेलो आहेत. रूममधलं सगळे आपले बॅग पॅकिंग वगैरे करून गाडीमध्ये टाकलेलं आहे. आम्ही ब्रेकफास्ट तो कॅफेटेरियामध्ये केला आणि ते चहा घेऊन आम्ही ते मस्त लेकच्या साईडला येऊन बसलो होतो. मस्त टाईम घालवला, व्हिडिओ शूट केलं आणि आता प्लॅन चालला आहे की इथं नाही ना आता लवकरच निघालो आहे आपण तर एकवेरी आईचं दर्शन घ्यायला जाऊयात कारल्याला. मग मॅप वगैरे टाकायचं आहे. मला म्हटलं की जाऊयात. गेल्या वेळेस आपण आलो होतो लास्ट टाईम, तर तेव्हा आपण कारल्याला जायचं राहून गेलं, तर म्हटले ह्यावेळेस आपण नक्की जाऊ, आपल्याकडे वेळही आहे. तर मग कारल्याच्या देवीला मी फर्स्ट टाइम जाणार होते आणि मिलनही फर्स्ट टाइम जाणार होते. मिलनच्या मनात थोडीफार चुटपुट राहिलीच होती कदाचित, असं मला त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं. कारण कारल्याला जायचं का म्हटल्यानंतर त्यांनी आधी मॅप टाकला की म्हटलं हो जाऊच. आणि तिथे कसं आहे, काय आहे, किती मोठा डोंगर आहे, चढायला किती लागणार आहे हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. डोंगर बघूनही ते काही चिडचिड आमची झाली नाही, काही नाही, शांत होते. मला म्हटले काही नाही, थोडंच आहे, जेजुरी इतकंच आहे, चल आपलं होईल दर्शन, जाऊ. तर फायनली वरती आलो आणि देवीचं दर्शन इतकं छान झालं ना, मन सोक्त. अगदी ना डोळे भरून मी देवीला पाहिलं. इतकं तेजस्वी रूप त्या देवीचं, खरंच असं अंगावरती सांगतानाही काटा येतो. छान दर्शन झालं आणि पहिल्यांदाच गेल्यामुळे मला इतकं छान वाटलं ना, असं एकदम प्रसन्न वाटलं. ऊनही होतं तरी पण काही चिडचिड झाली नाही, छान वाटलं. तर आता इथनं आपण घरी जायला निघणार आहोत. चलो बाय बाय.